मंडळी 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा निकाल आज जाहीर होतोय आणि यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ही एक महत्त्वाची जिल्हा परिषद आणि निवडणूक होती। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीकडे फक्त राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं। सिंधुदुर्गचा राजा कोण या प्रश्नाचं उत्तर अखेर जनतेने दिले। या निवडणुकीच्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की कोकणच्या या लाल मातीत आजही राणे ब्रँडची हवा कायम आहे। महायुतीने विजयाचा गुलाल उधळत आपली सत्ता कायम राखलीये, तर दुसरीकडे एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात ठाकरे गटाला जनतेने जवळपास नाकारल्याचं धक्कादायक चित्र समोर आलंय। ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नव्हती, तर ती होती वर्चस्वाची, अस्तित्वाची आणि विकासाच्या दाव्यांची। या लोकशाहीच्या उत्सवात सिंधुदुर्गच्या मतदारांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला होता। 7 फेब्रुवारीला पार पडलेल्या मतदानात जिल्ह्यातील 5,61,105 मतदारांपैकी 3,47,749 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। एकूण 61.98% मतदान झालं, ज्यामध्ये 1,80,327 पुरुष आणि 1,67,422 महिलांचा समावेश होता। विशेष म्हणजे ग्रामीण भागातील मतदारांचा प्रतिसाद अभूतपूर्व होता। तालुकानिहाय विचार केला तर सावंतवाडी तालुक्याने 69.54% अव्वल स्थान पटकावलं, तर वेंगुर्ल्यात 69.03% मतदान झालं। या उलट वैभववाडी तालुक्यात 54.79% अशा सर्वात कमी मतदानाची नोंद झाली। ही आकडेवारी स्पष्ट करत होती की शांत दिसणाऱ्या कोकणी माणसाच्या मनात काहीतरी मोठी उलथापालथ सुरू आहे। निकालाचं चित्र आज स्पष्ट होताच सर्वत्र एकच नाव गुंजू लागलं, ते म्हणजे नारायण राणे आणि नितेश राणे। हा व्हिडिओ चालू असताना जो निकाल लागलाय तो 50 जागांच्या जिल्हा परिषदेत 36 जागांचे निकाल हाती आलेत। त्यापैकी भाजपने एकट्याने 21 जागा जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 8 जागा जिंकत महायुतीची पकड मजबूत केली। वैभववाडी पंचायत समितीमध्ये तर भाजपने सर्वच्या सर्व जागा जिंकून विरोधकांचा क्लीन स्वीप केलाय। मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही निवडणूक राणे ब्रँडची ताकद अधोरेखित करणारी ठरली। देवानंद पालांडे, सुवर्णा संसारे, मंगेश लोके यांसारख्या शिलेदारांनी भाजपचा झेंडा उंचावत ठेवला। निवडणुकीपूर्वीच भाजपने बिनविरोध निवडणुकीचा आपला विशेष पॅटर्न राबवत अनेक जागा खिशात घातल्या होत्या, ज्यामुळे विरोधकांचं मनोबल सुरुवातीलाच खच्ची झालं होतं। या निकालाचा सर्वात मोठा फटका शिवसेना ठाकरे गटाला बसलाय। ज्या कोकणाने शिवसेनेला मोठं केलं, त्याच कोकणाने आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 2 जागांवर रोखून धरले। धक्कादायक बाब म्हणजे ठाकरे गटापेक्षा अपक्ष उमेदवारांनी अधिक चांगली कामगिरी केली। त्यांनी 5 जागांवर विजय मिळवला। जिल्ह्यातील राजकीय जाणकारांच्या मते ठाकरे गटाकडे असलेल्या नेतृत्वाचा अभाव आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम यामुळे त्यांना या पराभवाचा सामना करावा लागला। अनेक ठिकाणी महायुतीमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा अपक्षांना मिळाला असला तरी एकंदरीत जनमत हे महायुतीच्या विकासाच्या राजकारणाकडे झुकल्याचं दिसून आलं। आता ही निवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होती का, तर नाही, तर ती महायुतीमधील अंतर्गत संघर्षाचीही होती। सावंतवाडी आणि दोडामार्गमध्ये भाजप आणि शिंदे गट युतीत असले तरी स्थानिक नेत्यांनी एकमेकांविरुद्ध अपक्ष उमेदवार उभे केल्याचे पाहायला मिळालं। आमदार दीपक केसरकर यांच्या समोर स्वकीयांनीच आव्हानं उभी केली होती। नितेश राणे यांनी स्पष्ट केलं की काही अदृश्य हातांनी भाजपच्या अधिकृत उमेदवारांना पाडण्याचे प्रयत्न केले, ज्याची दखल पक्षश्रेष्ठी घेतील। आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे। अर्थकारणाच्या चर्चा आणि पाडापाडीच्या राजकारणाने ही निवडणूक अधिकच रंगतदार केली होती। मात्र शेवटी मतदारांनी स्थिर सरकार आणि विकासाला पसंती दिली। आता आपण आतापर्यंतच्या विजयी उमेदवारांची नावं एकदा पाहूया। जिल्हा परिषदेत बिनविरोध निवडून आलेले विजयी उमेदवार आहेत खारेपाटण जिल्हा परिषदेतून प्राची इस्वालकर, बांदा जिल्हा परिषदेतून प्रमोद कामत, पडेल जिल्हा परिषदेतून सुयोगी घराडी,
बापर्डे जिल्हा परिषदेतून अवनी तेली, पोंगुर्ले जिल्हा परिषदेतून अनुराधा नारकर, किंजवडे जिल्हा परिषदेतून सावी लोके आणि कोळपे जिल्हा परिषदेतून प्रमोद रावराणे हे बिनविरोध निवडून आले होते. वरवडे पंचायत समितीतून सोनू सावंत, नांदगाव पंचायत समितीतून हर्षदा वाळके, जाणवली पंचायत समितीतून महेश्वरी चव्हाण, बीडवाडी पंचायत समितीतून संजना राणे, हरकुळ बुद्रुक पंचायत समितीतून दिव्या पेडणेकर, नाटाळ पंचायत समितीतून सायली कृपाळ हे बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर देवगड पंचायत समितीचा विचार केला तर पडेल पंचायत समितीतून अंकुश ठुकरुल, नाडन पंचायत समितीतून गणेश राणे, बापर्डे पंचायत समितीतून संजना लाड, फणसगाव पंचायत समितीतून समृद्धी चव्हाण, शिरगाव पंचायत समितीतून शीतल तावडे आणि कोटकामते पंचायत समितीतून ऋतुजा खाजनवाडकर. वैभववाडीत कोकिसरे पंचायत समितीतून साधना नकाशे या बिनविरोध निवडून आल्या होत्या. वेंगुर्ल्यातील आसोली पंचायत समितीतून संकेत धुरी, मालवणमधून आडवली मालडी पंचायत समितीतून सीमा परुळेकर या निवडून आल्या होत्या आणि शेर्ले पंचायत समितीतून महेश धुरी भाजपचे बिनविरोध निवडून आले होते. आज जो भाजपाचा विजय झालाय, महायुतीचा विजय झालाय, या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना नितेश राणे यांनी आपला संकल्प जाहीर केला. महायुतीचे लक्ष्य 50 पैकी 46 ते 47 जागा जिंकण्याचं आहे. सत्तेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कायापालट करू आणि दरडोई उत्पन्न 4.5 लाखांपर्यंत नेऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की ठाकरेंचा जर उमेदवार आला तर विकास निधी देणार नाही. पालकमंत्री जिल्ह्याचा मीच आहे. ते नेमकं काय म्हणाले होते हे पाहूया. शेवटी जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्याच माझ्याकडे आहेत. मी जे बोलला त्यालाच निधी भेटणार, दुसऱ्याला निधी देण्याचा प्रश्नच राहत नाही. आणि आग्रेजी बरोबर बोलले. आपला हात आखडता लगेच चिन्ह बोलून मी निधी देतो. माझ्या कमळ चिन्हाचा आहे, धनुष्यबाणचा निधी घेऊन जा. चुकून मशालचा निघाला असलेली निधी कमी करून टाका. सगळ्या सरपंचांना तेव्हाच ग्रामपंचायतीला सांगितलेलं आम्हाला ग्रामपंचायती द्या, नाही तर 1 रुपयाची निधी देणार नाही. फटाफट सगळे सरपंच बसले माझ्या. तसंच हाही विषय आहे. त्यांच्या याच विधानाचा मतदारांवर प्रभाव पडला आहे का, हा देखील प्रश्न इथे उपस्थित झालाय. दुसरीकडे पराभूत झालेल्या विरोधकांना आता आत्मचिंतनाची गरज आहे. सिंधुदुर्गच्या या निकालाने राज्याच्या आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. राणे कुटुंबियांचं वर्चस्व, भाजपाची संघटनात्मक शक्ती आणि शिंदे गटाची साथ या त्रिवेणी संगमामुळे सिंधुदुर्गचा गड महायुतीने पुन्हा एकदा सर केलाय. फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि जय श्रीरामच्या घोषणांनी सिंधुदुर्ग जिल्हा न्हावून निघालाय. लोकशाहीच्या या उत्सवात विजय विकासाचा झाला की व्यक्तीचा हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी सिंधुदुर्गवर राणे ब्रँडचा शिक्कामोर्तब झालाय. दरम्यान या सर्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. तसेच नवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.